पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल आता सादर करण्यात आलाय। खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा थेट उल्लेख नाहीये। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तपासात आणखी कुणाचा सहभाग आढळल्यास कारवाई करावी असं समितीचं म्हणणं आहे। नोंदणी करणारे महसूल मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचं समितीचं मत आहे। खारगे समितीचा 4392 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे। तर खारगे समितीच्या अहवालात काय ते पाहूयात। खारगे समितीच्या अहवालात कुणालाही क्लीन चिट नाही, मात्र कारवाईची टांगती तलवार आहे। नोंदणी करणारे महसूल मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचं समितीचं मत आहे। सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू, तहसीलदार सूर्यकांत येवले यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। सरकारी जमीन खरेदी करण्याची कृती गंभीर, अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटील दोषी। पोलीस तपासात आणखी लोक दोषी आढळले तर कारवाईसाठी पात्र असतील। उद्योग विभागाची एनओसी ऐवजी इरादापत्र जोडल्याची कृती नियमबाह्य। जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क न करता इरादापत्र देणं ही उद्योग विभागाची चूक। काय सांगाल, काय अहवालाचं तुम्ही प्रेडिक्शन कराल, काय नक्की त्या अहवालामध्ये असेल नाही, त्याचे कॉपीज मी काढून ठेवलेले आहेत। हा अहवाल खरं तर खूप उशिरा जाहीर केला। या समितीने या खरेदी व्यवहारामध्ये अनियमितता झाल्याचं मान्य केलेलं आहे आणि या अनियमितता प्रकरणी अनेकांना दोषी सुद्धा धरलेला आहे। अर्थात जे दोषी धरले त्यातले काही लोक खालच्या लेवलवरचे अधिकारी आहेत असं म्हणता येईल, वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचले नाहीत, परंतु ते पुढे पोहोचेल। एक गोष्ट स्पष्टपणे म्हणत होते सगळेजण की पार्थ पवारांचा याच्यात काही संबंध नाही, परंतु त्या अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या जागेसंदर्भात जे कुलमुखत्यार पत्र करण्यात आलं ते कुलमुखत्यार पत्र करणं चुकीचं होतं, बेकायदा होतं। म्हणजे पार्थ पवारांना जे शीतल तेजवानीने दिलं होतं ते आता पुढचा पाठपुरावा आम्ही देखील करू। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी तर अटकच आहे, यांच्यावर अटकेची तलवार असणारच आहे निश्चितपणे। परंतु ज्या पद्धतीने पार्थ पवारांना आतापर्यंत पाठीशी घातलंय त्याच्यातून आता काय मार्ग काढता येते आता पुढे दिसून येईल, परंतु बाकीच्या सगळ्यांवर मात्र अटकेची टांगती तलवार कायम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कॅमेरामॅन विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।